नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अपडेट तुम्ही बघितलीच असेल की लवकरात लवकर पोलीस भरती येणार आहे, म्हणजे दिवाळीच्या आसपास पोलीस भरती येण्याचे 100% चान्सेस आहे। भरती लवकर येणार आहे म्हणून तुमचा जो काही अभ्यास आहे तो एकदम चांगला पाहिजे, बेस्ट पाहिजे, त्यावेळेसच तुमचं सिलेक्शन होणार आहे। मग आता सिलेक्शन मिळवायचं म्हणल्यावर तुम्हाला जे काही महत्त्वाचे विषय असतात, मराठी, जीके, गणित आणि बुद्धिमत्ता, हे सगळे विषय अभ्यासून चांगल्या पद्धतीने सराव करून चांगला स्कोर करावा लागणार आहे। आणि तुमच्यापैकी जे मुलं असणार आहे ते बऱ्यापैकी नवीन असणार आहे। मग नवीन मुलांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, आता ज्या काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकाचा पॅटर्न जर तुम्ही बघितला तर 90 ते 95% ठिकाणी काय झालं तर तुम्हाला 25-25-25 चा पॅटर्न आला। म्हणजे गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, मराठीचे 25 प्रश्न आणि जीकेचे 25 प्रश्न। मग 100 पैकी 50 मार्क जे दोन विषय पैकीच्या पैकी मिळवून देऊ शकता ना तुम्हाला, ते विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता। मग या दोन विषयाचा अभ्यास सुरुवातीपासून कशा पद्धतीने करायचं याबाबत बऱ्याच मुलांना अडचण असती। कधी कधी गणित अवघड जात असतं, कळत नसतं, कन्सेप्ट क्लिअर होत नसतात आणि परीक्षेला नेमकं प्रश्न कशावरती येत असतो, कोणत्या कन्सेप्ट वरती येत असतो, तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। गणित बुद्धिमत्ताचे 50 मार्क तुमचे त्या ठिकाणी फिक्स होणार आहे। आणि जे मुलं पोलीस भरतीचे प्रामाणिकपणे तयारी करताय, काय म्हणलं मी, जे प्रामाणिकपणे तयारी करताय त्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। आता बघा, परीक्षेचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर तुम्हाला गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न आणि मराठीचे 25 प्रश्न। जीके मध्ये नेमकं काय विचारतील हे आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं। आपण कितीही अभ्यास केला तरी जीके हा विषय आपल्याला 25 पैकी 25 मार्क मिळवून देत नाही। पण आपण हे जे तीन विषय बघितले, म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, हे जे काही तीन विषय तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवू देऊ शकतात। आणि बऱ्यापैकी ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं असतं ना, त्यांच्यासाठी हे तीन विषय त्रिसूत्री असतात। म्हणजे काय, त्यांनी गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे तीन विषय एवढे परफेक्ट केलेले असतात की त्यांचं सिलेक्शन या तीन विषयावरच होऊन जात असतं। म्हणजे 75 प्रश्न तुम्हाला या तीन विषयाचे येतात, तर 75 पैकी इथंच तुमचा जो काही स्कोर आहे तो 70च्या पुढे जात असतो। मग तिकडे जीके मध्ये तुम्हाला 25 पैकी 17-18 मार्क जरी आले, 15-16 मार्क जरी आले कुठं तरी तुमचे सिलेक्शनचे 90 ते 100% चान्सेस इझिली असतात। म्हणून तुम्हाला सांगतोय, आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असे की ते तुम्ही प्रामाणिकपणे फक्त 40-45 दिवस जरी अभ्यास केला तरी पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतील। फक्त अभ्यास करताना तुम्हाला अशा स्टेप्सना अभ्यास करायचा आहे। प्रत्येक स्टेप बाबत आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे। नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, गणिताचा सराव कोणता केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबाबत आपल्याला माहिती घ्यायची आहे। आता बघा, अभ्यास करत असताना अशा स्टेपनं जायचं। मी सुद्धा ज्यावेळेस अभ्यास करत होतो, म्हणजे आता सुद्धा करतो, पण ज्यावेळेस माझी एनडीएची परीक्षा होती तर ती मी अशा स्टेपनं अभ्यास करत होतो। आणि अशा स्टेप्सनं अभ्यास केल्यामुळे काय झालं, मला ती सवय झाली। कारण सवय होणं महत्वाची आहे। कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही व्यक्तीची जर सवय झाली ना, तर आपण आपल्याकडून त्या व्यक्तीला सोडता येत नाही। तसं अभ्यासाचं असतं की तुम्ही अभ्यासाची ती सवय लावली तर ऑटोमॅटिक तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय करमणारच नाही। असं वाटेल की बाबा आपण अभ्यास करायलाच पाहिजे। मग बघा, अभ्यास करताना मी काय करायचो, सर्वात अगोदर मी PYQ बघितले होते। आता तुझं कावर सांगायला, तर सांगतोय यासाठी की आपली प्लॅनिंग कशी असली पाहिजे। कारण सांगतोय तू काय केलं असे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतील, बरोबर आहे। तर एनडीएची जी परीक्षा UPSC येत असते ती परीक्षा मी पास केली होती। मग ती परीक्षा पास केल्या, जी काही परीक्षा पास केली होती, पास केल्यानंतर इंटरव्ह्यू दिला होता, बरोबर आहे। पण सगळ्यात महत्वाचं काय की परीक्षा पास करण्यासाठी अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे। तर सर्वात अगोदर मी PYQ बघून घेतले, त्यानंतर अभ्यासक्रम तयार केला, त्यानंतर बेसिक वरती काम केलं, नंतर जे काही प्रकरण असतात तिथं मग सुरुवात केली। आपल्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी काय चुकत असतात माहिती का, डायरेक्ट प्रकरणाला सुरुवात करतात। या सगळ्या स्टेप जाओ घर को भाग जाओ, नंतर डायरेक्ट सराव कधी कधी करतच नाही, रिव्हिजनला तर तुम्ही हातच लावत नसता। फक्त करतात काय, तुम्ही याच घटकाकडे सुरुवात पण इथं आणि शेवट पण इथं। पण असं करायचं नाही। तर तुम्हाला या स्टेप्सनं जायचंय। बघा, एका स्टेप बद्दल आपण डिस्कस करूया। आता जे विद्यार्थी नवीन असतात त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती एक बॅच सुरू झालेली आहे, स्वप्न खाकी बॅच। बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जातंय। गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी हे सगळे जे काही महत्वाचे विषय ना, या विषयाचा सिलेबस तुमचा कव्हर करून घेतला जाते। आणि याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क नोट्स पण आपण देतोय। म्हणजे प्रत्येक विषयाच्या प्रत्येक जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकच्या होमवर्क नोट्स,
म्हणजे ज्यामध्ये महत्वाचे जे घटक आहे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यावर आधारित त्या नोट्स बनवलेल्या आहे. त्या काही तुम्हाला स्वतःला भरायच्या आहे, सराव करायचा आहे. त्याचबरोबर आठवड्याला टेस्ट होत असते. टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस देत असतो. 3 टॉपर आपण काढत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीची आपली ही बॅच आहे. सगळी जी काही टीम आहे ती अनुभवी शिकवायला असणार आहे. गणित बुद्धिमत्ता मीच तुमचा एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेणार आहे. बघा, जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप नक्की डाउनलोड करून ठेवा. आता बघा, सगळ्यात पहिलं म्हणजेच काय रे, पीवायक्यू कळतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले जे काही पेपर आहे ते अतिशय महत्वाचे. आणि पहिली स्टेप तुम्हाला इकडे जायचंय. बाबा हे काय सांगताय, प्रिव्हियस इयर पेपर मधले प्रश्न आमचा अभ्यासच झाला नाही तर आम्ही प्रश्न कशाला सोडवायचे? प्रश्न सोडवायचे नाही तर प्रश्न बघायचे. सर्वात अगोदर काय करायचंय तुम्हाला? प्रश्न बघायचे आहेत, फक्त बघायचे. आता बघून काय होणार आहे ते पण मी सांगतो. मी असंच केलं होतं, एकदा पीवायक्यू बघून घेतले. आणि कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही असंच केलं पाहिजे, अगोदर पीवायक्यू बघितले पाहिजे की प्रश्न नेमकं कोणते विचारलेले, कोणकोणत्या घटकावरती आलेले. आता बघा, असं एखादं पुस्तक तुम्ही घेऊ शकतात. हे आपलं पुस्तक आहे, महाराष्ट्र पब्लिकेशनचा पांढरा घोडा पुस्तक. त्यामध्ये आताच्या ज्या आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तर दिल्याच दिल्या आणि मागच्या सुद्धा दिलेल्या आहे. बघा, सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सुरुवातीला तुम्हाला सोल्युशन करायचं नाहीये, फक्त प्रश्न बघायचे. आता प्रश्न मी कशासाठी बघणार? तर मला अभ्यासक्रम तयार करायचा आहे त्यासाठी बघणार. म्हणजे नेमकं प्रश्न कशावरती येतात. आता बघा, इथं पहिला प्रश्न हा बुद्धिमत्ताचा आहे, बरोबर आहे. आता 6 व्यक्ती एका गोलाकार टेबला भोवती बसलेले. मग मला कळालं की प्रश्न बैठक व्यवस्थेवरती येतोय, विचारताय. मग मी माझ्या अभ्यासक्रमामध्ये काय करणार? हा टॉपिक टाकणार. त्या टॉपिक मधल्या नेमकं कोणकोणत्या कन्सेप्ट वरती प्रश्न येत आहे ना ते पण मी विश्लेषण करणार आहे. याला म्हणत असतात पीवायक्यू बघणं, फक्त सोडवायचे ते मी सांगितलेलं नाही. त्यानंतर बघा, आता एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात तर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? आता हा प्रश्न मी बघितला आणि जो कामकाळचा टॉपिक आहे का नाही, त्या टॉपिक मध्ये आपल्याला प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाचे विचारतात, कोणकोणत्या कन्सेप्ट वरती विचारतात ते डिटेलमध्ये आपल्याला लिहायचंय स्वतः. आणि तो जो काही सिलेबस आहे तो आपल्याला काय करायचा आहे माहिती का? आपण जिथं अभ्यासाला बसतो ना तिथं चिटकून टाकायचा आहे. आणि टॉपिक वाईज काय करायचं माहिती का? आता बघा, हे सगळे जे काही प्रश्न आहे, समजा आता मला इथं कळालं की एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास हा 2026 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बरं का. आणि या स्वरूपाचा प्रश्न अगोदर सुद्धा विचारला, त्याच्या अगोदर सुद्धा विचारला. म्हणजे गणित बुद्धिमत्ताचं जर तुम्ही पीवायक्यू जरी चांगलं केलं, प्रश्न जरी जास्तीत जास्त सोडवले तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. फक्त काठिण्य पातळी थोडी वाढली होती यावेळेस, पण तोच पॅटर्न होता. बऱ्यापैकी प्रश्न रिपीट सुद्धा झाले होते. मग त्यावरती आपल्याला काम करायचंय. म्हणून म्हणतोय तुम्हाला मागचे झालेले 2-3 वर्षातले पेपर एकदा बघून घ्यायचे. कारण लक्षात काय येतं आपल्या, प्रश्न कोणत्या कन्सेप्ट वरती येतोय, परीक्षेचा पॅटर्न काय, लेवल काय प्रश्नांची, अवघड आहे का सोपी आहे का कशी आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पॅटर्न असणार आहे. म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी कुठं सोपी असणार, कुठं अवघड असणार. पण आता सगळ्यांनी जवळपास ठरवलंय की अवघड अवघड अवघड. कारण बऱ्यापैकी ठिकाणी 2026 ची जी भरती झाली समजा, त्या भरतीमध्ये अवघडच विचारले होते. आणि इथून पुढे अवघडच विचारणारे, रिपिटेशन थोडंसं कमी करणार, रिपिटेशन पूर्ण कमी करणार असं नाही, थोडंसं कमी करणार आहे. आता हा प्रश्न जर मी बघितला तर यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. मग मी गुणोत्तर आणि हा टॉपिक घेणार, बरोबर. आता बघा, असा अभ्यासक्रम मला तयार करायचा आहे. मागचे झालेले पीवायक्यू मी बघितले, त्यावरून हा अभ्यासक्रम मी तयार केला. समजा ही संख्या हा टॉपिक आहे, संख्या टॉपिक विचारताय. सगळ्यात अगोदर हे करून घ्यायचं. संख्या टॉपिक विचारला, विभाज्यतेच्या कसोट्या विचारल्या, मूलभूत क्रिया विचारतात, अपूर्णांक विचारतात, रोमन अंक विचारतात, स्थानिक किंमत विचारतात आणि वेटेज काढायची. वेटेज आपण बरेच जण काढत नाही की नेमकं. आता समजा लसावी मसावी हा टॉपिक आहे, मागचे 3 वर्ष बघायचे फक्त. 2026 ला आत्ताचे पेपर, 25 चे, त्यानंतर 23-22 जेव्हा भरती झालेल्या आहे, अशा 2 ते 3 वर्षाचं वेटेज काढायचं की कोणकोणत्या कन्सेप्ट वरती प्रश्न येतोय, कोणकोणत्या टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न येतोय. लसावी मसावी वरती एक तरी प्रश्न हमखास असतो म्हणजे असतोच, प्रत्येकच ठिकाणी जवळपास असतो. मग आपल्याला ते वेटेज एकदा काढायचे. पण अभ्यासक्रम आपल्याला डिटेलमध्ये तयार करायचा आहे. म्हणजे नुसते एवढे टॉपिक नाही लिहून घ्यायचे. आता मी काय केलं, समजा लसावी आणि मसावी हा टॉपिक आहे, मग या टॉपिक वरती प्रश्न विचारतात, अगोदर सगळे टॉपिक काढून घेतले. त्यानंतर मी काय करणार, माझ्या वहीमध्ये किंवा जिथं मी अभ्यासाला बसतो तिथं मला हे चिटकून द्यायचंय. तर लसावी आणि मसावी असं मी टाकलं. मग आता लसावी आणि मसावी या टॉपिक मध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारला गेलेला आहे त्या सगळ्या कन्सेप्ट लिहायच्या. आता नेमका कन्सेप्ट कशा लिहायच्या, तर पहिली कन्सेप्ट
लसावी काढा यावर प्रश्न विचारतात. मग हे आपल्या लक्षात येतं. लसावी काढा म्हणजेच काय, दोन संख्या देतील त्यांचा लसावी काढा, तीन देतील त्यांचा लसावी काढा. त्यानंतर मसावी हा टॉपिक आहे, मसावी काढा. दोन संख्या देतील, तीन देतील, नाही बाबा चार देतील, पण काय विचारतील, मसावी काढा. या दोन कन्सेप्ट झाल्या. त्यानंतर आपली एक महत्वाची कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट वरती वारंवार प्रश्न येतो, ते म्हणजे कोणती रे, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. या कन्सेप्ट वरती बदाबदा प्रश्न त्यांनी विचारलेले. मग मी काय करणार की अरे हा ही IMP कन्सेप्ट आहे, म्हणजे असं अनालिसिस करायचं आपल्याला प्रत्येक टॉपिकचं, आणि जिथं आपण अभ्यासाला बसतो ना तिथं चिटकून ठेवायचे. म्हणजे तुम्ही एखाद्या पुस्तकातून अभ्यास करत असले किंवा एखादा प्रश्न सोडवत असले तर तुम्हाला ते लगेच बघितल्या लक्षात येणार आहे, अरे हा लसावी मसावीचा प्रश्न आहे, या कन्सेप्ट वरती प्रश्न येतोय, आपल्याला त्या कन्सेप्ट वरती प्रश्न सोडवायचे. आणि सर्वात अगोदर एवढ्या कन्सेप्ट कव्हर करा फक्त. नाहीतर तुमचा अभ्यास काय असतो माहिती का, नुसतं चालू आहे लेक्चर करणं चालू, जे शिकायचंय ते शिकणं चालू असतं, कोणत्याही पुस्तकातून अभ्यास करणं चालू असतो. तसं आपल्याला करायचं नाही. आपल्याला सर्वात अगोदर झालेले प्रश्न बघायचे, कन्सेप्ट बघायचे कोणत्या विचारल्या तर, आणि येणाऱ्या भरतीमध्ये त्याच कन्सेप्ट विचारतील, फक्त थोडासा प्रश्न जो आहे तो अवघड विचारतील. कसा विचारतील, अवघड विचारतील. ठीक आहे. त्यानंतर बघा लसावी आणि मसावीवरती शाब्दिक स्वरूपाचे प्रश्न जरा विचारले जात असतात. मग मी असं लिहिणार, शाब्दिक म्हणजेच काय, तर टोल किती वाजले, किती मिनिटांनी परत टोल वाजणार आहे, बरोबर की नाही, तो एक प्रश्न झाला. त्यानंतर की बाबांनो एका टोपलीमध्ये काहीतरी आंबे होते, सफरचंद होते, मग 2 काढले 3 काढले तर एकूण किती होणार, असं लसावी काढून आपण ते प्रश्न सोडवत असतो शाब्दिक स्वरूपाचे. तर तशा स्वरूपाचे प्रश्न येतात. मग मी तर शाब्दिक असं टाकणार. आणि सुरुवातीला हे का बरं करायचंय, कारण अभ्यास करताना तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे, आणि एक्झॅक्टली अभ्यास कशाचा करायचा आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी हा सगळा कुटाणा तुम्हाला करायचा आहे, प्रत्येक टॉपिकचा करायचा आहे. ज्या ज्या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारतात ना ते. आता सरासरी हा टॉपिक मी बघतोय, तर सरासरी या टॉपिक वरती सरासरी 1-2 प्रश्न हाय म्हणजे हायच रे बाबा, हाय 100% प्रश्न आणि विचारत असतात. सॉरी हा. आता बघा सरासरी या टॉपिक मध्ये मी काय करणार आहे, तर सरासरी या टॉपिक मध्ये प्रश्न कशावरती विचारला, पहिलं म्हणजे सरळ सरळ सरासरी काढा, यावरती प्रश्न विचारतात. त्यानंतर क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी, विषम संख्यांची सरासरी, त्यातल्या त्यात पहिल्या विषम संख्यांची सरासरी, पहिल्या समसंख्यांची सरासरी. त्यानंतर ज्या काही संख्या आपल्या नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्यांचे क्रमवार ज्या काही घन आहे त्या घनांची जी काही तुम्हाला सरासरी ती वारंवार विचारली जात असते. मग ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मी लिहून ठेवणार आणि जिथं अभ्यासाला बसतो तिथं चिपकून ठेवणार. नाहीतर एक अशी वही तयार करणार किंवा 2-3 पेजेस, त्यामध्ये एवढं सगळं बसणारच आहे तुमचं. असं छोट्या याच्यामध्ये लिहायचं, एवढा सगळा कुटाणा करायची गरज नाही. एका पानावरती 5-6 टॉपिक बसले पाहिजे, छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहून काढायचं. समजा मसावी टॉपिक आहे, लसावी मसावी, तर इथं एवढ्या याच्यामध्ये लिहून काढा कन्सेप्ट कोणकोणत्या आहेत तेवढं, फक्त सगळं प्रकरण नाही लिहायचं, फक्त कन्सेप्ट तुम्हाला लिहायचे आहे की या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे. मग सरासरी असू द्या, भूमितीमध्ये बी काय काय प्रश्न विचारले जातात, किती महत्वाचे, असं प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला विश्लेषण करायचंय आणि ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसतात ना त्या ठिकाणी चिपकून ठेवायचंय. समजतंय सगळ्यांना, एवढं कळालं. या झाल्या फक्त 2 स्टेप. इथं अभ्यासक्रम तयार करणं झालं. बघा सगळे जे टॉपिक आहे ते टॉपिक मी काढले की या टॉपिक वरती प्रश्न विचारतात. यात एक टॉपिक ऍड करून घ्या, बोट व प्रवाह. आता हा महत्वाचा टॉपिक झाला बरं का. अगोदर या टॉपिक वरती एवढे प्रश्न विचारले जात नव्हते, पण आता विचारता येते जास्तीत जास्त प्रश्न बोट व प्रवाहावरती. आणि 2-3च कन्सेप्ट आहे त्यावरती प्रश्न विचारतात. मग यावरती काय विचारणार, प्रवाहाचा वेग काढा, प्रवाहाच्या विरुद्ध वेग काढा. हे 2 प्रश्न वारंवार विचारले जाणार आहे. त्यानंतर संत पाण्यातील बोटीचा वेग विचारतात. संत म्हणजे शांत स्थिर पाण्यातील जे काही त्या ठिकाणी बोटीचा वेग तुम्हाला विचारला जात असतो. मग एवढा कन्सेप्ट आहे, त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. आणि विचारला तर थोडासा फिरवून घुमवून विचारतात, पण ते आपल्याला समजून गेलेलं असतं या कन्सेप्ट वरून. ठीक आहे. मग तसा तुम्हाला काय करायचंय, सिलेबस तयार करायचा आहे, बुद्धिमत्ताचा का होईना, गणित असू द्या, बुद्धिमत्ता असू द्या, सगळा सिलेबस तयार करायचा. हे महत्वाचे घटक विचारले जातात. गाळलेली पद शोधणं, मग इथं लॉजिकचा विषय असतो. मग बुद्धिमत्तामध्ये आपल्याला काम कशावरती करायचंय, वेळेवरती काम करायचंय. वेळेवरती म्हणजे कोणतं, वेळ या शब्दावरती काम करायचंय. टाइम मॅनेजमेंट, ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं ना तो पासच झाला असं म्हणा. फक्त तुम्हाला अभ्यास कव्हर होऊन किंवा तुम्ही हुशार असून फायदा असत नाही, तर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉपर जमलं पाहिजे. कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम झाला माहिती की या परीक्षेमध्ये वेळ पुरला नाही. बऱ्याच जणांकडून ऐकला असेल, यार प्रश्न सोपे होते, मला येत होते, फक्त वेळच पुरला नाही.
कांबळे विरपुराने तुम्हाला तर 100 पैकी 50 प्रश्न हे गणित बुद्धिमत्ताचे होते ना, त्यातल्या थोडेसे अवघड विचारले जात होते, मग तिथं जास्त वेळ गेला. काही प्रश्न तसेच राहिले येत असून सुद्धा. मग त्यासाठी 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न मला सोडवायचे आहे. तर कशा पद्धतीने सोडवता येणार आहे? त्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील, पण सुरुवातीलाच प्रश्नपत्रिका नाही सोडवायची आपल्याला. सुरुवातीला आठवड्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून एखादी सोडवायची. ती पण कशासाठी, की बाबा कशा पद्धतीने पॅटर्न येतोय, टाइम मॅनेजमेंट माझं प्रॉपर होऊ शकतं का, हा आयडिया लागण्यासाठी. नाहीतर तुम्हाला सुरुवातीला कमी मार्क येतील 40-42, कारण तुमची सुरुवात आहे. मग तुमचा कॉन्फिडन्स जो ढगात गेलेला असतो तो खाली पटकन आदळणार आहे असा. मग अभ्यास करायचंही मन नाही होत. म्हणून प्रश्नपत्रिका सोडवण्याची एक योग्य वेळ असते. सुरुवातीला 15 दिवसातून एक सोडवा, म्हणजे तुमचा स्कोर 50 येऊ द्या, 52 येऊ द्या, 0 का येऊ द्या, ही सुरुवात आहे तुमची, बरोबर आहे. आणि सुरुवातीपासून अशा स्टेप्सनं तयारी करायची आहे. जर अशा स्टेप्सनं तयारी नाही केली ना तर गणित समजायला अवघड जात असतं. फक्त एवढ्या पद्धतीने तयारी करा, 100% तुम्हाला सोपं जाणार आहे. गणित असू द्या, बुद्धिमत्ता. आता नातेसंबंध आहे, या टॉपिकला मी इथं घेणार नातेसंबंध. आणि या टॉपिक वरती प्रश्न कोणत्या कन्सेप्ट वरती येतात? प्रत्यक्ष नातं विचारलं जात असतं, अप्रत्यक्ष नातं विचारलं जात असतं, कोडिंगचे प्रश्न असतात, म्हणजे नातं तुम्हाला कोडमध्ये दिलेलं असतं एक. असेच 2-3 प्रश्न येतात, 2-3 टाईपचे, बस. त्याच्या पलीकडे प्रश्न जात नाही ना. तर या 3 कन्सेप्टचाच मला वारंवार सराव करायचा आहे. बाकी म्हणजे आपण एक्स्ट्रा वाचत नाही बसलो पाहिजे. नाहीतर एक टॉपिक असा असतो त्याच्यात पीएचडी करायची आपल्याला. करायची गरज आहे का पीएचडी? नाही करायची गरज. कारण जेवढं परीक्षेसाठी महत्वाचं आहे, मर्यादित आहे, तेवढंच वाचायचंय. आणि कोणतं वाचायचं, किती वाचायचं हे कसं कळणार? मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकामधून कळणार आहे. मग मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेसाठी तुम्ही काय करायचं? कोणतंही एक बुक घ्यायचं आणि त्या बुक मधून बघायचे की प्रश्न कसे विचारलेले. आता दिशा टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न काय विचारतात? अंतर काढा, दिशा काढा. त्यानंतर जो काही कोण आहे तुम्हाला विचारतात त्याच्यामधला, की 2 दिशामधला कोण किती अंशाचा भरणार आहे, तो इकडं वळाला, तिकडं वळाला, तिकडं केलं, आणि मग कोण किती अंशाचा आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे, मग कोणताही असू द्या. बघा आता हस्तांदोलनावरती एकच प्रश्न विचारला जातो, पण विचारतात बरं का प्रश्न, आणि एकच कन्सेप्ट आहे. तिथं तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. ज्याच्यावर फिक्स प्रश्न येतोय त्याच्यावर आधी काम करा. मग तुमचे मार्क बदा मार्क यायला लागतील तुम्हाला. असा मार्काचा पाऊस पडेल तुमच्या अंगावरती. मग तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचं सिलेक्शन जवळ येणार आहे त्यासाठी. पण अभ्यास करताना अशा स्टेप्स न करायचा. मी सुद्धा माझी एनडीची तयारी करताना अशाच पद्धतीने केला होता. आधी सर्वात अगोदर टॉपिक काढून घेतले होते, त्या टॉपिकचं विश्लेषण केलं होतं, कारण सगळ्यात महत्वाचं ते असतं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर बघा, आता गणित असू द्या किंवा बुद्धिमत्ता असू द्या, बुद्धिमत्तामध्ये बेसिक जास्त महत्वाचं नसतं, तर बेसिक तुम्हाला गणितात महत्वाचं असतं. बुद्धिमत्तामध्ये सगळा याचा खेळ आहे. गणितामध्ये हे महत्वाचं आहे, पण इथं तुम्ही ज्यानं प्रॅक्टिस केलेली असली तो बरोबर या ठिकाणी काय करू शकतो? तर फते करू शकतो. आता बघा, सुरुवात करत असताना आता ते सगळं बघून झाल्यानंतर ऍक्च्युअली इकडे अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे, अजून प्रकरणाला सुरुवात केलेली नाही. आपली चुकी काय होत असती? आपण डायरेक्ट प्रकरणाकडे जात असतो, पण प्रकरण शिकत असताना आपल्याला काही गोष्टी डोक्यात घुसत नाही. कशामुळं? ह्या सगळ्या गोष्टी आपण मिस केलेल्या असतात, त्यामुळं. मग ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? बेसिक एकदा चांगलं करून घ्यायचंय. म्हणजे गणितासाठी लागणारं जे बेसिक आहे ते एकदम चांगलं करायचं. मग बेसिक मध्ये काय येणार रे? वर्ग. बघा, वर्ग पाठच करून ठेवायचे सगळ्यांनी. कमीत कमी 1 ते 30 पर्यंत वर्ग काढा, बरोबर. पहिले 7-8 दिवस याच्यावरच काम करायचं, की 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करायचे, तोंड पाठ करायचे, कारण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आपल्याला काढता येत आहे, इट्स ओके, पण आपल्याला पाठ करायचे, कारण वेळ वाचला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर ज्या काही ट्रिक्स असतात ना, त्या ट्रिक्स शिकून घ्यायच्या, कारण ते आपल्याला कामाला येत असतात पुढं. कारण कॅल्क्युलेशन करताना एखाद्या ठिकाणी काढावं लागत असतं. मग ट्रिक्स, 2 अंकी संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक आहे, 3 अंकी संख्येचा आहे, शेवटी 5, शेवटी 0, 1 1 1 1 1 1, अशा ज्या काही संख्या आहे त्या संख्यांची जी की वर्ग आहे तो वर्ग काढण्याची ट्रिक असते. मग ती ट्रिक बी आपल्याला समजली पाहिजे, कारण इथं कामाला येणार आहे. त्यानंतर घन. बघा, घन 1 ते 15 पर्यंत पाठ पाहिजे सगळ्यांचे, तोंड पाठच पाहिजे. मग वर्गमूळ काढणं सुद्धा ट्रिक्सनं शिकून घ्यायचं, त्यावरती प्रश्न येत असतात. हे बेसिक मध्ये तुम्हाला कव्हर करायचंय. आणि त्यानंतर बघा, एकदा तुम्हाला सगळं समजून सांगतो. बघा, या ठिकाणी पाढे असतील किंवा वर्ग घन असतील. वर्ग तुम्हाला मी सांगितले तोंडपाठच करावं लागणार, घन सुद्धा तोंडपाठच करावं लागणार तुम्हाला. 1 ते 15 पर्यंत करा, किंवा जास्तीत जास्त 1 ते 20 पर्यंत करा, तेवढेच महत्वाचे परीक्षेसाठी. ठीक आहे. आणि आपले जे काही वर्ग आहे ते 1 ते 30 पर्यंत पाठ केले तरी भरपूर झालं. कॅल्क्युलेशनसाठी तेवढं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे इथं काम करणं गरजेचं आहे. कारण मला सांगा, आता एकदम सोपासा प्रश्न मी तुम्हाला
सॉरी, एकदम सोपासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की बाबांनो, आता आपल्याला एखादा प्रश्न आहे, लसावी मसावी टॉपिक आहे, किंवा काळ कामकाळ हा टॉपिक आहे, किंवा वेगवेळ हा टॉपिक आहे, भूमिती हा टॉपिक आहे, त्यानंतर सरासरी हा टॉपिक आहे, संख्या हा टॉपिक आहे, बरोबर. हे सगळे जे काही टॉपिक आहे किंवा अजून गणिताचे सगळे टॉपिक, कोणत्या टॉपिक मध्ये तुम्हाला यापैकी एखादी क्रिया करावं लागत नाही, सांगा बरं. आता वेगवेगळे त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार करावाच लागत असतो बऱ्यापैकी. कामकाळामध्ये बी तुम्हाला गुणाकार खूप वेळा करावा लागतो. त्यानंतर भूमितीमध्ये तर कॅल्क्युलेशनच आहे, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. संख्या टॉपिक मध्ये सुद्धा संख्या बेरीज वजाबाकी, बरोबर आहे की नाही, शाब्दिक स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये. तर या बेसिक वरती काम करायचं तुम्हाला. सरासरीमध्ये बेरीज करायची आहे, लसावी मसावीमध्ये सुद्धा तुम्हाला बेरीज गुणाकार करायचा आहे जास्तीत जास्त. मग ह्या सगळ्या टॉपिक साठी या 4 क्रिया महत्वाच्या आहेत. आणि कॅल्क्युलेशन करत असताना तुमची स्पीड मॅटर करत असते की किती चांगल्या पद्धतीनं किती लवकर तुम्ही कव्हर करतात. मग त्यासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुरुवातीला एकदम तिथून सुरू करायचं, बेसिक पासून. आणि जास्तीत जास्त उदाहरण सोडवायचे. रोज कमीत कमी बेरजेचे 10-15 उदाहरणं सोडवा, गुणाकाराचे सोडवा, बेरजेचे सोडवा. हे सगळे सोडवत राहायचे, सराव करत राहायचा, जेणेकरून प्रॅक्टिस तुमच्या अगोदर चांगली होणार आहे. त्यानंतर काही ट्रिक्स असतात गुणाकाराच्या भागाकाराच्या, त्या शिकून घ्यायच्या थोड्या थोड्या. त्या आपल्या बॅच मध्ये आपण शिकवत असतो. तशा पद्धतीनं जे नवीन मुलं आहे ते नक्की त्या ठिकाणी कव्हर करून घेऊ शकतात. ठीक आहे, मग सुरुवातीला याच्यावरती काम आपल्याला करायचंय. त्यानंतर पुढे आपण जाऊया पाढे, सगळ्यात महत्वाचे असणारे पाढे. आता पाढे पाठ करण्यासाठी आपण जीवावर करतो, पण जीवावर करायचं नाही. गुणाकार करायचा, भागाकार करायचा, पाढे पाठच असले पाहिजे आपले. आणि मोस्ट ऑफ द ठिकाणी आपल्याला त्याच क्रिया करायच्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. थोडं स्पीडनं का बरं सांगतोय, कारण हे चालू आहे आपलं शिकवणं शिकवणं चालू असतं तर एकदम हळू 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 सांगितलं असतं मी. पण इथं आपल्याला काय करायचंय माहिती का, ही माहिती घ्यायची फक्त की पाढे 1 ते 30 पर्यंत पाठ करणं का बरं गरजेचं आहे. कारण तुम्हाला डायरेक्ट गुणाकार येत असतो. एखाद्या ठिकाणी तुम्हाला 8 नाम करायचं असलं तर 10 पर्यंत पाठ असतं आपलं. पण हे पुढचे जे काही पाढे ते पाठ पाहिजे. आणि पाढे पाठ करताना कसे पाठ पाहिजे माहिती का, पाढे तुम्ही काय करणार, 17चा गुणाकार तुम्हाला एखाद्या 6 सोबत करावा लागतो किंवा 7 सोबत. भरपूर वेळा असं झालेलं आहे वेगवेगळ्या गणितामध्ये. मग आपल्याकडून काय होतं माहिती का, 17 1 17, 17 34, 17 1 51, 17 47, 17 45, 17 1 21, 17 102, 17 119 असं आपण म्हणत चालतो. यामध्ये किती वेळ गेला, 5 6 7 सेकंद तरी गेले की नाही, हे आपण वाचू शकतो. का बरं, 17 7 119, 17 6 102 असे तुमचे पाढे पाठ असले पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला त्या पाड्यावर काम करायचंय. मग त्यावेळेसच गणित सोपं जाणार आहे. नंतर आपण बोंबलत फिरतो, गणित अवघड जाते, असं होतंय, हे होतंय, ते होतंय. पण तुम्ही बेसिक वर कामच नाही केलं. पाढे एकदम तोंडपाठ करा चांगल्या पद्धतीनं. तुम्हाला जर विचारलं की 19 नाम किती होतं, तर 171 झोपात सुद्धा तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि काही ट्रिक्स असतात पाड्याच्या, पाढे तयार करण्याच्या ट्रिक्स असतात. पण आपल्याला पाढे तयार नाही करायचे, आपल्याला तोंडपाठच करायचे. बघा हा पाढा बघा कसा तयार होतो. विषम संख्या 1 3 5 7 9 11 13 15 17 19 सगळ्या विषम संख्या लिहिल्या. आता शेवटून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 झाला 19चा पाढा. तुम्ही जेवढं निरीक्षण करणार आहे तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. वर्गाचे सुद्धा अशाच पद्धतीनं काही वर्ग निघत असतात, फक्त आपल्याला तिथं काम करायचंय. मग पाढे जे काही असतील ते कशा पद्धतीनं पाठ ठेवायचे ते पण सांगितलं. आणि आपण काय करतो, 1 ते 20 पर्यंत पाठ करतो, पण 21 ते 30 पर्यंत पाठ करायला थोडं जीवावर आणतो. पण जीवावर आणू नका, 30 पर्यंत तरी पाठ करा, म्हणजे कराच. लहानपणापासून सवय लावली की नाही आपल्याला सर लोकांनी आपल्या, की 1 ते 30 पर्यंत पाठ पाहिजे. ते ज्या तारखेला, आता एका महिन्यामध्ये 30-31 दिवस असतात, त्यानुसार ते आपले पाठ घ्यायचे. आम्हाला तसंच असायचं. ते काय करायचे, आज समजा 10 तारीख आहे तर 10 तारखेचा पाढा पाठ करा 10चा. आज 12 तारीख आहे तर 12 तारखेचा पाढा पाठ करा. तुम्हाला बी बऱ्याच ठिकाणी असणार आहे. ज्याला ज्याला असणार आहे तो नक्की कमेंट करेल की सर आम्हाला पण असंच होत होतं, आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकायला होतो आणि आमचे सर आम्हाला दर तारखेला पाढा पाठ करायला लावायचे. म्हणजे 18 तारीख तर 18चा पाढा. ज्यांच्या सोबत होतं त्यांनी नक्की कमेंट करा. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं 30 पर्यंत पाढे सगळ्यांना पाठ करायचे, तोंडपाठच करायचं. त्याच्यावर काम करायचं, वारंवार बोलत राहायचं, एकमेकाचे पाठ घ्यायची, एखादा सोबती पकडायचा, चांगला पकडायचा. नाहीतर तो असा नाही पाहिजे, हम तो डुबे सनम तुमको भी लेके डुबे सनम, असं व्हायला नको. तो पण हुशार पाहिजे, अभ्यासू पाहिजे, तुम्हाला कॉपरेट करणारा पाहिजे. ठीक आहे, मग तसा मित्र पकडायचा, एकमेकाचे पाढे पाठ घ्यायचे, अशा पद्धतीने सुरुवात करायची. आणि तुमचे वर्ग 1 ते 30 पर्यंत एवढा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुम्ही एवढं बेसिक जर पक्क केलं तर नंतर तुम्ही म्हणणार अरे गणिताचा कोणता बी टॉपिक येऊ दे, आता येऊ दे. आणि तो समजणार पण. तुमची मेंटॅलिटी तशी तयार होत असते. तुमचा सबकॉन्शियस जो काही माइंड आहे त्याची पॉवर असते, ती बरोबर अट्रॅक्ट करायला सुरुवात करतं.
आणि ह्या सोप्या गोष्टी आहे, या सुरुवातीला सोप्या 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 तुम्हाला वाटणार आहे आणि नंतर याचाच फायदा तुम्हाला प्रत्येक प्रकरणामध्ये होणार आहे. बघा तुम्ही फक्त एवढं करून बघा, सवय लावा स्वतःला आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. तर आज केला आणि उद्या गायब, परवा केला आणि तिकडे गेलं आणि इकडे झालं, मग मित्राचा बर्थडे होता आणि मैत्रिणीचं लग्न होतं, तिकडच पांगले 6 दिवस. आता असं चालणार नाही, कारण भरती लवकर येणार आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं करावं लागणार. ठीक आहे, मग वर्ग 1 ते 30 पर्यंत पाठ करा, घन 1 ते 20 पर्यंत पाठ करा, तेवढे भरपूर झाले, किंवा 15 पर्यंत पाठ केले तरी भरपूर झाले तुम्ही. ओके, आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं. त्यानंतर आता जाऊया आपण प्रकरणाकडे. आता तुम्ही इथपर्यंत बेसिकच बघितलं, वर्ग, घन, घातांक. घातांकाचे 7 नियम सुद्धा अगोदरच कव्हर करून घ्यायचे. घातांकाचे 7 नियम असतील किंवा समीकरण कशा पद्धतीनं तयार करत असतात ते एकदा कव्हर करायचं. ठीक आहे, आणि पुन्हा काम कशावरती करायचं? युनिट डिजिट वरती करायचं. म्हणजे ते एकक स्थानचे अंक असतात, त्यांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे ते करत राहायचं. म्हणजे त्यानं प्रॅक्टिस होत जाते, कॉन्फिडन्स तुमचाच वाढणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, काही समीकरण तयार करायचे जे पुढे आपल्याला कामाला येणार आहे, आणि ते बेसिक मध्ये तुम्ही आधी कव्हर करून घ्यायचे. त्यानंतर आपण येतो प्रकरणाकडे. मग बरेच मुलं ह्या चुका करत असतात, डायरेक्ट प्रकरण अभ्यासाला घेतात. प्रकरण अभ्यासाला घेतलं की अगोदरचं एवढं सगळं आपण जे केलेलं आहे ते त्यांनी केलेलं नसतं. मग त्यामुळं काय होतं, त्यांना गणित हा विषय अवघड जात असतो. ठीक आहे, मग काम आपल्याला काय वरती करायचंय? सगळ्या बेसिक वरती करायचंय. त्यानंतर बघा आपण आलो आता प्रकरणावरती. प्रकरणामधला एखादा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा प्रकरण अभ्यासायचंय. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या बरं का. आता समजा संख्या हा टॉपिक मी घेतला, सुरुवात मी संख्या या टॉपिकनं करतोय, तर संख्या टॉपिक मी स्टेप बाय स्टेप शिकणं लावला. समजा मी एखाद्या बॅच मधून बघतोय किंवा एखाद्या पुस्तकातून मी अभ्यास करतोय, तर आज मी समजा रोज गणिताला 2 तास देत असेल, तर त्या 2 तासाचं माझं नियोजन कसं पाहिजे? तर 1 तास मी समजा थेरी शिकलो पाहिजे, 1 किंवा 1.5 तास. ठीक आहे, 1 तास मी लेक्चर केलं. ओके, आलं लक्षामध्ये? मी एकदा लेक्चर केलं 1 तास. मग 1 तास लेक्चर केल्यानंतर मी काय केलं, तर 15 मिनिटं तोच टॉपिक काय केला रे, तर लगेच बुकमध्ये जाऊन शोधला, बघितलं, वाचन केलं. त्यानंतर मी रिव्हिजन त्यानंतरच केलं. ठीक आहे, रिव्हिजन सुद्धा लगेच इथं करून घ्यायचंय तुम्हाला आणि प्रॅक्टिस करायची. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला स्टेप्स, तुम्ही लेक्चर बघणार संख्या टॉपिकवरचं, जेवढा जेवढा घटक कव्हर केला, तो कव्हर केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय माहिती का? एकतर होमवर्क नोट्स असतील. आता आपण आपल्या स्वप्न खाकी बॅच मध्ये तुम्हाला होमवर्क नोट्स देत असतो बघा, त्या नोट्स तुम्ही एकदा बघून घ्या. आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जे काही व्हॉट्सअप चॅनल आहे, व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे, त्यामध्ये फ्री देत असतो आपण तुम्हाला. आणि महाराष्ट्र अकॅडमीच्या स्वप्न खाकी बॅच मध्ये प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला नोट्स देत असतो. त्या नोट्स एकदा बघायच्या आणि लेक्चर चालू असताना त्या नोट्स खाली घेऊन बघायच्या. म्हणजे 2 ते 3 वेळा तुमचा अभ्यास होणार आहे. लेक्चर मधून होणार, त्या नोट्स मधून सुद्धा होणार, आणि त्या नोट्स भरत जायच्या आहे. एकदा लेक्चर झाल्यानंतर भरायच्या त्या. फक्त सुरुवातीला तुम्ही काय करू शकतात, लेक्चर चालू आहे त्यावेळेस घेऊन बसू शकतात, किंवा त्यावेळेस एखादा भरलं तर भरलं. ठीक आहे, पण प्रॅक्टिससाठी वेगळी वही ठेवायची, नोट्ससाठी वेगळी वही ठेवायची. तुम्हाला जास्त वेगळ्या नाही, 2 ठेवल्या तरी भरपूर झाल्या. ठीक आहे, आणि अभ्यास करताना एकदा तुम्ही लेक्चर बघणार, त्यानंतर लगेच प्रश्न सोडवायचे. लगेच लेक्चर झाल्या त्या जेवढं तुम्ही शिकलेले की नाही त्याच्या आधारावर प्रश्न सोडवायचे. आणि ही चुकी आपण करतो, आपण लगेच लेक्चर बघतो, प्रश्न नंतर सोडू 4-5 टॉपिक झाल्यानंतर, नंतर शेवटी सोडवू. आपण जीवावर इथं करायचं नाही, स्टेप्स न जायचं. टॉपिक बघितला, प्रश्न सोडवले, टॉपिक बघितला, प्रश्न सोडवले, रिव्हिजन केलं. आणि आठवडाभरामध्ये तुम्ही जे जे शिकलेलं आहे की नाही, तर एक शनिवारचा दिवस, रविवार तुम्ही एन्जॉय करा, काही टेन्शन नाही, पण शनिवारचा दिवस रिव्हिजन साठी ठेवायचा आणि टेस्ट सोडवायच्या जास्तीत जास्त. म्हणजे टॉपिक वाईज टेस्ट, की तुम्ही जेवढं शिकलेलं आहे त्याच्यावरती. आपण बॅच मध्ये सुद्धा तसं करतो, लेक्चर शिकवलं की मी शेवटी त्यांना 10-12 प्रश्न देत असतो सोडवायला होमवर्क साठी. त्यानंतर आपल्या ज्या नोट्स आहे त्यामध्ये तर प्रश्न दिलेच असतात सोडवायला, किंवा तुम्ही घटकनुसार एखादा बुक घेऊ शकतात, त्याच्यामध्ये चॅप्टरनुसार तुम्हाला दिलेलं असतं. संख्यामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जात असतात, टाईप 1 टाईप 2 काय जे आहे ते समजा, तर त्यानुसार दिलेले. तर टॉपिक झाल्यानंतर त्या पुस्तकातून सोडवा. मग आपला काळा घोडा आहे, काळा घोडा म्हणजे ग्रंथ भाग 2 गणिताचं पुस्तक आहे, बुद्धिमत्ताचं. झालेले 5-6 वर्षाचे मागचे पेपर त्यामध्ये टाकलेले बघा, लवकरच अपडेट होऊन ते पुस्तक येणार आहे. दुसऱ्याचं घ्या, आपलं घ्या असं म्हणणं नाही, पण तुम्ही प्रश्न सोडवा जास्तीत जास्त. टॉपिक झाल्यानंतर मी प्रश्न सोडवणार आहे, त्यानंतर रिव्हिजन करणार आहे, वारंवार वाचणार आहे. आणि आठवड्यातला 1 दिवस मी कशासाठी देणार, रिव्हिजनसाठी देणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार करत जायच्या आहे, तो टॉपिक पक्का होणार आहे. आणि महिना झाल्यानंतर त्या टॉपिकला विसरायचं नाही, परत त्या टॉपिक कडे यायचं, रिव्हिजन करायचं. मग आता रिव्हिजनसाठी परत पूर्ण टॉपिक बघायचा का, वाचायचा का नाही. लेक्चर एकदाच लेक्चर करायचं, परत करायचं नाही. एखाद्या लयच तुम्हाला समजलं नाही किंवा लयच अडचण आली, त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात, तर त्यावेळेस तुम्ही ते लेक्चर करू शकतात.
ठीक आहे, परत एकदा, पण परत लेक्चर नाही करायचं. एकदा लेक्चर केलं तर मग प्रॅक्टिस करायची. नाही एखादा घटक कळाला तर डायरेक्ट होमवर्क नोट्स मध्ये बघा, त्यातून कव्हर करायचा, त्यामध्ये रिव्हिजन करायचं. काही महत्वाचा डाटा असेल तुम्हीच तिथे ऍड करायचा आहे, स्वतःच्या पेननं तिथे ऍड करायचा आहे. अशा पद्धतीनं अभ्यास तुमचा होत असतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, लगेच प्रॅक्टिस करायची. आताच तुम्हाला सांगितलं की आपल्याला टॉपिक झाल्यानंतर प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, आणि प्रश्न सोडवा. जेवढे जास्त प्रश्न सोडवता येईल ना तेवढे जास्त सोडवायचे. रोज तुम्ही कमीत कमी 20 ते 50 प्रश्न, 20 तर कमी सांगितलं, आता भरती लवकर येणार आहे म्हणून आपल्याला प्रश्न वाढावे लागतील. रोज 30 ते 50 प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. रोज गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 30-50 प्रश्न रोज सोडवा. एवढा फायदा होणार आहे तुम्हाला, त्याचा लय फायदा होणार आहे डायरेक्ट. मग मागचे झालेले PYQ सोडवा, ठीक आहे, किंवा दुसऱ्या एखाद्या परीक्षेचे सोडवा प्रॅक्टिस म्हणून. काय होतंय त्यानं, तुमचाच अभ्यास होतोय, सराव होतोय, आणि अवघड प्रश्न सुद्धा सोडवा त्याच्यामध्ये. असं करावं लागणार आहे तुम्हाला. आणि बऱ्यापैकी मुलं तेच करत असतात, कारण आपलं टार्गेट काय, आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मिळवायचे म्हणजे मिळवायचेच आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर रिव्हिजन बघा. आता आपली ही जी काही त्या ठिकाणी प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला लगेच रिव्हिजन करायचंय की आपण काय काय शिकलो होतो लेक्चरमध्ये. त्याच्या नोट्स तुम्ही काढल्या असेल किंवा होमवर्क नोट्स आहे, जे शिकवलेले तेच होमवर्क नोट्स मध्ये असतं, किंवा लेक्चरच्या खाली तुम्हाला एक PDF दिल्या जात असते, जी PPT ची PDF असते, त्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकतात, रिव्हिजन करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जर सुरुवातीपासून तयारी करायची असली तर आपल्या स्वप्न खाकी या बॅच मधून तुम्ही करू शकतात. बघा, या बॅच मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवलं जातंय बघा, आणि जुनं एकही लेक्चर नाही त्याच्यामध्ये. संपूर्ण लेक्चर लाईव्ह आहे, त्यानंतर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकतात. होमवर्क नोट्स हा नवीन उपक्रम आपण चालू केलेला आहे. प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकच्या घटकाच्या तुम्हाला नोट्स दिल्या जात आहे, जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला कामाला येणारे. शेवटी तुम्ही एकदा गणिताच्या नोट्स बघा, जशा ज्या कन्सेप्ट वरती प्रश्न येतोय ना त्याच कन्सेप्ट तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या आहे. तुमचा सराव होणार आहे. आठवड्याला आपण टेस्ट ठेवतो, टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस देतो, जेणेकरून थोडासा आपल्याला काय कॉन्फिडन्स आपला वाढतो, आपण परत जोमानं तयारीला लागत असतो. आणि जे झालेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा हळूहळू तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. सगळी जी काही फॅकल्टी शिकवायला ती एकदम अनुभवी आहे. UPSC MPSC मधून निवडलेले लोक आहे, मुलाखती दिलेले, त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. ज्यांनी सिलेक्शन मिळवलेलं असतं, सिलेक्शनच्या जवळ गेलेलं असतात ना, ते लोक तुम्हाला नक्की यशस्वी करून देऊ शकतात. आणि मागची जी आपली स्वप्न खाकीची बॅच होती एक, तिनं आतापर्यंत 5-6 हजार पोराला पोलीस बनवून टाकलं. लय मुलांना त्याचा फायदा झाला. ठीक आहे, तुम्ही मुलांनाच विचारा तशा पद्धतीनं, नंतर तुम्हाला बॅच घ्यायची आहे. फक्त हे जे काही मी तुम्हाला कार्यक्रम सांगितला ना, की तुम्हाला अभ्यास करताना अशा पद्धतीनं करायचा आहे. अगोदर सिलेबस तयार करणे सगळ्यात महत्वाचं PYQ वरून, त्यानंतर मग बेसिक पक्क करणं, मग तुम्हाला तिकडे जायचंय. आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्ही काय करू शकता, तर राजधान्या. आता राजधान्या तर GK मध्ये बुद्धिमत्ता काय, तर तुम्हाला समसंबंध, सांकेतिक भाषा, त्याचबरोबर वेगळा घटक ओळखणं, या 2 ते 3 प्रकरणामध्ये राजधान्या झालं, चलन झालं, हे कामाला पडू शकतं. म्हणजे आपल्याला आउट ऑफ सिलेबस काही जाऊ द्यायचंच नाही. असं वाटलं नाही पाहिजे की याच्यावर प्रश्न येतोय आणि हे आपलं स्किप झालं किंवा आपलं राहिलेलं आहे, असं वाटलंच नाही पाहिजे. पुढचे 3 ते 4 महिने तुमचं आयुष्य बदलून टाकणारे, जिंदगी बदलून टाकणारे, जर अशा पद्धतीनं अभ्यास केला तर. कारण येणारी भरती लवकरात लवकर येणार आहे, त्यासाठी तयारी तुम्हाला आतापासून करावं लागणार आहे. आणि जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर अभ्यास रात्रंदिवस करावा लागन, आतापासून करावं लागन, आणि अशा पद्धतीनं करावं लागणार आहे. आणि परीक्षेला धरून अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, मग फिजिकलचं काय, जे फिजिकलचं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुमच्या पद्धतीने तयारी करायची, फिजिकलला बेस्टच देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे परीक्षेमध्ये 1-2 मार्कानं तुम्ही मागं नाही राहिले पाहिजे. नाहीतर ज्याला 1 मार्क कमी असतो किंवा वेटिंगला असतो ना, त्याला विचारा तुम्ही त्या 1 मार्काची किंमत किती म्हणून. आणि तुम्हाला सिलेक्शन मिळवणं आता गरजेचं झालेलं आहे, कारण कॉम्पिटिशन हळूहळू वाढतंय. आपल्या घरच्यांना आपल्याकडून आशा लागलेल्या आहे. ज्या वर्दीचं आपण स्वप्न पाहतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय ना, त्याच्यासाठी प्रामाणिकपणे करा, स्पीड वाढवा तुमचं. अभ्यास केला ना कोणी मरत नसतं, पण हाच अभ्यास तुम्हाला उद्या काय करणार आहे, तर एक लय मोठं तुमचं परिवर्तन करणार आहे, आयुष्य बदलणार आहे. तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आणणार आहे. तुमच्यासाठी कोणीतरी DJ लावणार आहे, गुलाल उधळणार आहे तुमच्या अंगावरती. हे जे स्वप्न आपण बघत असतो किंवा युट्यूबला जाऊन पोलीस मोटिवेशन, हे मोटिवेशन नसतं, तर खरं मोटिवेशन कोणतं असतं, आपले आई वडील असतात. की आपला बाप आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, आई सकाळीच उठती, कामाला लागती, बरोबर आहे की नाही, सकाळीच उठून कामाला लागत असती, आपल्यासाठी जेवण बनवत असते सगळ्यांसाठी, तरी शेतात जाऊन काम करते, रात्री आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक बनवते, पुन्हा भांडे घासते, सकाळी पुन्हा धुणं, एवढे सगळे कामं करून ती थकत नाही. आणि आपण रोजचा 2 ते 3 तास अभ्यास केला की आपण थकतो. आपण युट्यूबवर जातो, आपण इन्स्टावर जातो, एखाद्या मुलीसोबत चॅटिंग करतो, मुलासोबत करतो. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचंय आता.
टाइमपास कमी करायचा आहे, मित्रांना कमी वेळ द्यायचा आहे, जेवढा पुरतं तेवढा द्यायचा वेळ, ठीक आहे. पण नको त्या गोष्टीमध्ये इकडं फिरणं तिकडं फिरणं हे बंद करायचंय. कारण एकदा का तुम्ही यशस्वी झाले, नंतर तुम्हाला वेळच वेळ आहे. मग सगळेजण तुमच्याकडे येत असतात, पण आता तुम्हाला त्यांच्याकडे जायचं नाही त्यासाठी, ठीक आहे. त्यावेळेस नंतर सगळेच तुमच्याकडे येणार आहे. मग मुली येतील, मुलं येतील, सगळेच येतील. पण आतापासून तयारीला लागा, मन लावून अभ्यास करा, स्टेप बाय स्टेप अभ्यास करा आणि रणनीती तयार करा सगळ्यात पहिले. गणित बुद्धिमत्ताचा असू द्या, जीकेचा असू द्या, मराठीचा असू द्या. कारण येणारे जे काही 2-4 महिने ना अतिशय महत्वाचे, तुम्हाला सगळा अभ्यास कव्हर करून प्रॅक्टिस करायची आहे. नव्यानं जर तुमची सुरुवात असेल ना, तर तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागणार आहे, ठीक आहे. आणि बऱ्यापैकी आता जी भरती झाली त्या भरतीमध्ये नवीन जे मुलं होते ते नवीन मुलंच लागले, कारण त्यांनी पॅटर्न समजून घेतला की परीक्षेला विचारतात काय. तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करा, नक्की तुम्हाला यश मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक मित्राला शेअर करा आणि लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल कमेंट सुद्धा करायचं आहे, ठीक आहे. आलं, आता थांबूया आपण. अजून दुसरी काही माहिती तुम्हाला पाहिजे असली तर कमेंटमध्ये विचारायची आहे. प्रत्येकाच्या कमेंटला आपण काय करूया, रिप्लाय देऊया. जय हिंद.